आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30 तरी पण तुम्ही इकडे गर्दी बघा. तर हॅलो गाईज, मी आहे वर्षा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय पराठा खायला अंधेरीमध्ये. अंधेरीमध्ये अशी एक जागा आहे जी आम्हाला रिसेंटली आम्ही शोधून काढली, जिकडं असं मस्त मस्त पराठे दिसतात, खूप जास्त गर्दी असते. तर आम्ही विचार केला चला आपण पण पराठा खाऊयात. आज मूवीला गेलो होतो त्यामुळे यायला खूप उशीर झाला, स्वयंपाक नव्हता बनवला, मग म्हटलं की बाहेरूनच खाऊन जाऊयात. इथं आलोय, इकडे तुम्ही पराठे बघू शकता, गर्दी बघू शकता. इतके सगळे लोक आहेत, त्यांच्याकडे भेटतोय आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, पनीर पराठा वगैरे वगैरे खूप सारे पराठे. आणि असे म्हणजे मला इथला पराठा का खाऊ वाटला, कारण असे एकदम एकदम असे नाही का गुबगुबीत पराठे आहेत त्यांचे. नाहीतर जनरली काय असतं पराठ्यामध्ये आतमध्ये हेच नसतं, स्टफिंगच नसतं, त्यामुळे पराठा खाऊ वाटत नाही. तर इथला पराठा छान दिसतोय आणि म्हटलं की चला पराठा खाऊन बघूयात. आणि मी पण खाते आणि तुम्हाला पण सांगते, जर चांगला वाटला तर मी तुम्हाला रेकमेंड करेल. ही जागा काही आहे त्या इतक्या पटपट पटपट बनवता येत नाही सगळं बघायला. तिकडच्या गॅसवरून उचलून इकडच्या गॅसवर टाकलं तोपर्यंत दुसरा पराठा झाला पण लाटून. पराठ्याचं पीठ आहे तिकडं, सगळे इकडं पलीकडच्या साईडला त्या लोकांनी सगळ्याचं स्टफिंग ठेवलंय. तिकडे दादा स्वयंपाकात पण मदत करतायत, दादा ऑर्डर पण घेतायत. आणि हे बघा गर्दी एकदम छान. तर काही आम्ही इथं पराठा खायला आलो होतो आणि तर आम्हाला ह्या ताईंनी सजेस्ट केलं की मथुआ ना, बथुआ रोग. तर हे बथुआ वाला एक पराठा तुम्ही ट्राय करा. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका काय असतं बथुआ. बोला, बताओ क्या है बथुआ, बताओ से. बथुआ जो गांव में होता है ना, वो होता है सब्जी बनाते हैं, भाजी बनाते हैं, साग में डालते हैं उसको हर जगह। अच्छा, हाँ मतलब अपना कोथिंबीर जैसा रहता है वैसा. हाँ हाँ, वैसे ही रहता है, लेकिन वो सर्दी में मिलता है। अच्छा, तो हाँ, यूपी में ही आता है या हाँ, यहाँ इधर पे? भी आता है, बम्बई में भी आता यहाँ है। पे भी रहता है? हाँ, मिलता है इधर। तर आताच मिळालेल्या माहितीनुसार बथुआ कोथिंबीरी सारखं काहीतरी असतं जे भाजीमध्ये टाकतात. मुंबईमध्ये पण भेटतं, युपी मध्ये पण भेटतं, पण ते सीझनल आहे, ते फक्त थंडीमध्येच भेटतं. तर चला आपण ट्राय करून बघूयात बथुआ क्या आहे. तर काही आमचा पराठा आलाय, हा सगळ्यात पहिला पराठा आहे जो मटर पराठा आहे. खूप दिवसापासून आम्हाला खायचा होता पण कधी खायचा योग नाही आला. आज ट्राय करून बघतो. त्यासोबत त्यांनी दिली हिरवी चटणी आणि मस्त एकदम सुंदर दिसणारं लोणचं. सोबत आम्ही घेतलाय हा मेथीचा पराठा आणि आलू पराठा, आणि त्याच्यासोबत पण सेम दिलंय. आता मी टेस्ट करून बघते. सगळ्यात पहिल्यांदा मटर पराठा टेस्ट करून बघते. थोडीशी हिरवी चटणी, थोडंसं आचार आणि हिरवी चटणी खूप जास्त तिखट आहे पण टेस्टला खूप छान. म्हणजे प्रत्येकाने असं नाही का घ्यायला पाहिजे, खायला पाहिजे, सुंदर. आपण सेकंड आपला पराठा मेथीचा पराठा, हा मी ट्राय करून बघते. ह्याची पण खूप छान टेस्ट आहे. त्याच्यामध्ये अशी ओव्याची जी थोडीशी मध्येच टेस्ट येते ना, ती पण येते. तिसरा आलू पराठा पण ट्राय करून बघूयात. मला ह्या पराठ्यामध्ये काय सगळ्यात गोष्ट आवडली सांगू का, या तुम्ही इकडे या. आता मी हा आलू पराठ्याचा ना सगळ्यात कडचा कोपरा तोडलाय, हा ज्याच्यामध्ये जनरली स्टफिंग पोहोचतच नाही. पण इकडे तुम्ही बघा, शेवटच्या कोपऱ्यापर्यंत इतक्या छोट्या तुकड्यामध्ये इतकं जास्त स्टफिंग आहे. टेस्टला पण खूप छान. आता आम्ही हे सगळं एन्जॉय करतो. ताईंनी आत्ताच आम्हाला मथुआचा काहीतरी पराठा देणार आहे, तो पण ट्राय करतो. मग तुम्हाला सांगते कसा लागतो. तर गाईज फायनली हा बथुआचा पराठा आपल्याला आलेला आहे. ऍक्च्युली मला अजून पण समजत नाहीये की एक्झॅक्टली बथुआ काय आहे. जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोणी म्हणजे तिकडच्या साईट असेल तर ते बथुआ काय असतं मला कमेंटमध्ये सांगा. मी आता हा पराठा एकदा ट्राय करून बघते आणि तुम्हाला सांगते टेस्ट नक्की कशी आहे. चव नक्की कशासारखी आहे मला कळत नाहीये, पण चव खूप छान आहे. म्हणजे खायला असं छान वाटतंय. थोडासा मेथी पराठा बोलू शकतो, नाही मला सांगता येत नाहीये काय. पण या, मी तुम्हाला ऍड्रेस मी कॅप्शन मध्ये टाकेल. अंधेरीमध्ये जर पॉसिबल झालं तर नक्की खायला या. आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी परत एकदा सबस्क्राईब करा. बाय.